तर मुलांनो, कसे आहात? बरे आहेत ना? मजेत आहात ना? अभ्यास करताय ना? अभ्यास करावाच लागेल बरं का, कारण अभ्यास करणं खूप महत्त्वाचं आहे. तर आज आपण अभ्यासणार आहोत हा पाठ. या पाठाचं नाव आहे थोरांची ओळख, डॉक्टर खानखोजे, भाग 2. बघा, या ठिकाणी काय लिहिलेलं आहे? महान क्रांतिकारक व आंतरराष्ट्रीय कृषीतज्ञ डॉक्टर पांडुरंग खानखोजे. या शीर्षकावरून, या मुद्द्यावरून आपल्याला पाठाचा मतितार्थ, पाठाचा गाभार्थ काय असेल लक्षात येतं. कृषीतज्ञ म्हणजे शेतीविषयी माहिती असणारा माहितीकार, आणि क्रांतिकारक म्हणजे बदल घडवणारे. बघा, क्रांतिकारक हा शब्द स्वातंत्र्य लढ्याशी संबंधित येतो, समाजकार्याशी संबंधित येतो. तर हा पाठ या थोर व्यक्तीविषयी आहे, ज्यांचं नाव आहे डॉक्टर खानखोजे. तर आता आपण पुढे जाऊया. गदर क्रांतीचे प्रणेते ते मेक्सिको शेतीतले जादूगार असा प्रवास करणाऱ्या डॉक्टर पांडुरंग सदाशिव खानखोजे उर्फ भाऊ यांचं सारं आयुष्य विस्मयकारी घटनांनी भरले. यांचं आयुष्य कसं घडलेलं आहे? विस्मयकारी म्हणजे आश्चर्यचकित घडणाऱ्या घटनांनी भरलेलं आहे. म्हणजे एक विलक्षण त्यांचं आयुष्य आहे, वेगळं असं आयुष्य आहे त्यांचं. त्यांच्या आयुष्यामध्ये भरपूर काही अशा घटना घडलेल्या आहेत ज्या खूप वेगळ्या होत्या. तर आता आपण पुढे सरकूया. तात्या आजोबांच्या मांडीवर बसून लहानगे भाऊ सतत स्वातंत्र्य लढ्याविषयीच्या कथा ऐकत असत. भाऊ हे आजोबांचे तसेच आईचेही लाडके होते. भाऊ प्राथमिक शाळेत जाऊ लागले, तसेच त्यांचे मित्रमंडळही वाढू लागले. भाऊ व त्यांच्या साऱ्या मित्रांची माडीवरच्या खोलीत बंद दाराआड बसून काहीतरी खलबत चालायची. इंग्रजांना त्यांच्या सैन्याला कसं पळवून लावता येईल याचे डावपेच ते आखत असत. लहानपणापासूनच इंग्रज सरकारविरुद्धचा तीव्र संतोष भाऊंच्या मनात होता. बघा, भाऊ म्हणजेच कोण? आपण आत्ताच त्यांच्याविषयी माहिती पाहिली. महान क्रांतिकारक डॉक्टर पांडुरंग खानखोजे, ज्यांना भाऊ म्हटलेलं जात आहे. तात्या आजोबांच्या मांडीवर बसून लहानगे भाऊ सतत स्वातंत्र्य लढ्याविषयीच्या कथा ऐकत असत. बघा, हे लहानगे भाऊ तात्या आणि आजोबांच्या मांडीवर बसून काय ऐकत असत? स्वातंत्र्य लढ्याविषयी. इंग्रजांचं आपल्या देशावर राज्य होतं, ते आपल्याला मिळवण्यासाठी, स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपल्याला बरंचसं संघर्ष करावा लागला. ही गोष्ट आपल्या सर्वांना माहीत आहे. हे स्वातंत्र्य सहजासहजी मिळालेलं नाही, त्यासाठी संघर्ष करावा लागला. या स्वातंत्र्य लढ्याविषयीच्या कथा भाऊ आजोबांच्या मांडीवर बसून ऐकत असत. आजोबांचेही तसेच आईचेही लाडके होते. कोण? भाऊ. भाऊ प्राथमिक शाळेत जाऊ लागले, म्हणजे आता 1ली, 2री, 3री या शाळेमध्ये ते जाऊ लागले. त्यांचे मित्रमंडळही वाढवले व त्यांच्याबरोबर जी मित्रमंडळी होते ते सुद्धा वाढवलं. भाऊ व त्यांच्या साऱ्या मित्रांची माडीवरच्या खोलीत बंद दाराआड बसून काहीतरी खलबत चालायची. आता भाऊ आणि त्यांचे जे मित्र होते त्या मित्रांची बंद दाराआड म्हणजे दरवाजा बंद करून खलबत चालायची, म्हणजे काहीतरी चाललेलं असायचं, काहीतरी चर्चा चालायची, गुपित चर्चा चालायची. इंग्रजांना व त्याच्या सैन्यांना कसं पळवून लावता येईल याविषयी ते डावपेच आखत असत. लहानपणापासूनच इंग्रज सरकारविरुद्धचा तीव्र असंतोष भाऊंच्या मनात होता. बघा, भाऊंच्या मनामध्ये इंग्रजांविरुद्ध तीव्र तिरस्कार होता. तिरस्काराची भावना होती, कारण त्यांनी आपल्या देशावर राज्य केलं आणि आपल्याला गुलाम बनवलं, ही भावना त्यांच्या मनामध्ये असावी. इंग्रजांना देशाबाहेर काढल्याशिवाय देशाची परिस्थिती सुधारणार नाही, म्हणून त्याविरुद्ध लढा द्यायचा असं भाऊंनी मनोमन ठरवलं.
बघा, आपल्या देशामध्ये जे इंग्रज आहेत ते आपली पिळवणूक करतायत, आर्थिक पिळवणूक करतायत आणि त्यांच्या देशामध्ये आपल्या देशातली संपत्ती घेऊन जात आहेत. आणि म्हणूनच यांना आपल्या देशातून बाहेर काढलं तरच आपल्या देशाची प्रगती होणार आहे. त्याविरुद्ध आपण लढा उभारला पाहिजे असं भाऊंना मनोमन वाटत असायचं. पुढे खेडोपाडी जिथे संधी मिळेल तिथे भाऊ स्वदेशी चळवळ, भारतीय इतिहास, भारतीय स्वातंत्र्य या विषयावर भाषणं देत असत. स्वातंत्र्यासाठी कार्यरत असताना भाऊंनी शिक्षण योग्य प्रकारे पूर्ण करावं. बघा, पुढे पुढे ते खेडोपाडी जात असत आणि ते स्वदेशी चळवळ म्हणजे आपल्या देशातले स्वदेशाचे, आपल्या देशाविषयी आपुलकी, प्रेम निर्माण करण्यासाठी, आपल्या देशामध्ये इंग्रजाविरुद्ध वातावरण तयार करण्यासाठी स्वदेशी चळवळ, भारतीय इतिहास, भारतीय स्वातंत्र्य या विषयावर भाऊ भाषणे देत असत. स्वातंत्र्यासाठी कार्यरत असणाऱ्या भाऊंनी शिक्षण पूर्ण करावं असं घरातल्या लोकांना वाटत असत. कोणाला वाटत असत हे आपण पाहूया. पुढच्या पानाच्या बाजूला इथं दिलेलं आहे. भाऊंनी शिक्षण पूर्ण करावं आणि संसार करावा असं त्यांच्या वडिलांना वाटत होतं. परंतु भाऊचं मन वळवण्यात वडिलांना यश आलं नाही. त्यांचं मन वळवण्यात वडिलांना यश आलं का? नाही. तर भाऊंना वडिलांचं म्हणणं पटलं नसावं कदाचित. मग पुढं काय झालं पहा. स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय सहभाग असणाऱ्या लोकमान्य टिळकांच्या भेटीसाठी भाऊ पुण्याला गेले. तिथे त्यांच्या सहवासात ते राहू लागले. त्यांच्या सहवासात राहणं ही भाऊंना मोठी पर्वणीच वाटत असे. भाऊंना रणशास्त्र शिकावं असं वाटत होतं. टिळकांनीही त्याला अनुमती दर्शवली. बघा, स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय सहभाग असणाऱ्या लोकमान्य टिळकांच्या भेटीसाठी ते कुठे गेले? पुण्याला गेले. त्यांच्या सहवासात ते राहू लागले म्हणजे त्यांच्याबरोबर राहू लागले. त्यांच्या सहवासात राहणं हे भाऊंना एक पर्वणीच वाटत असे, म्हणजे एक त्यांच्यासाठी मोठी संधीच वाटत असे. भाऊंना रणशास्त्र म्हणजे लढाईचं शास्त्र, लढाईची माहिती शिकावं असं वाटत असे. टिळकांनी त्याला अनुमती म्हणजे टिळकांनी सुद्धा परवानगी दिलेली होती. बघा पुढं. इंग्रज सरकारच्या आधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज अशा सैन्याशी टक्कर द्यायची असेल तर परदेशी जाऊन आधुनिक लष्करी शिक्षण घ्यावं असं टिळकांनी त्यांना सल्ला दिला. सन 1906 साली लोकमान्य टिळकांच्या सांगण्यावरून त्यांनी मायदेश सोडला. बघा, त्यांना काय वाटत होतं तर परदेशात जाऊन रणशास्त्राचं शिक्षण घ्यावं, लढाईचं शिक्षण घ्यावं. मग त्यांनी काय केलं, इंग्रज सरकारच्या आधुनिक शस्त्रास्त्रांशी आपल्याला लढता यायचं नाही, त्यासाठी त्यांनी लष्करी शिक्षण घ्यायचं ठरवलं. मग त्यांना टिळकांनी सल्ला दिला आणि 1906 साली लोकमान्य टिळकांच्या सांगण्यावरून भाऊ कुठे गेले? मायदेश सोडून ते परदेशी गेले. त्यानंतर पहा पुढं. अमेरिकेतील सान राफायल येथील लष्करी शिक्षण देणाऱ्या अकॅडमीत भाऊ दाखल झाले. शिस्तपालन, अभ्यासातील प्रगती, सर्व प्रकारच्या कामातील तत्परता, शरीर चापल्य पाहून अकॅडमीतील शिक्षक वर्ग भाऊवर खुश होता. लष्करी शिक्षण घेत असताना कोणतीही उणीव राहू नये म्हणून ते प्रयत्नांची पराकाष्ठा करत होते. 1910 साली टपाल पेस पुढच्या पानावर आहे. आपण या पानावरचं प्रथम अभ्यासूया. भाऊ कुठे गेले? अमेरिकेमध्ये गेले. अमेरिकेमध्ये एक संस्था आहे, त्या संस्थेचं नाव सानू राफायल या लष्करी संस्थेत ते दाखल झाले आणि तिथे त्यांनी लष्करी शिक्षण घ्यायला सुरुवात केली. तिथला शिक्षक वर्गसुद्धा भाऊवर खुश होता, आनंदी होता. त्यांनी लष्करी शिक्षण घेत असताना कुठलीही उणीव भासू दिली नाही. ते प्रयत्नांची पराकाष्ठा करत म्हणजे खूप प्रयत्न करत असत, म्हणून तिथला शिक्षक वर्ग त्यांच्यावर खूप खुश असायचा. पुढच्या पानावर आहे. मिलिटरी
अकॅडमीचा डिप्लोमा त्यांना मिळाला. भारतीय बहुजन समाज शेतकऱ्यांचा आहे. शेती सुधारण्यावर त्यांची खरी उन्नती व आर्थिक स्वातंत्र्य अवलंबून आहे. कृषक व श्रमजीवी एकत्र आले तर इंग्रजांना सहज देशातून घालवून देऊ शकतील असा त्यांना विश्वास होता. शेतीच्या निमित्तानं बहुजन समाजात क्रांतीचा प्रचार करता येईल अशा विचारानं त्यांनी कृषीशास्त्र शिक्षण पूर्ण करायचं ठरवलं. वॉशिंग्टन स्टेट कृषी महाविद्यालयात त्यांनी पदव्युत्तर शिक्षणासाठी नाव नोंदवलं. बघा, त्यांनी मिलिटरी अकॅडमीचा डिप्लोमा पूर्ण केला. त्यानंतर त्यांनी काय केलं पहा, त्यांना असं वाटायचं भारतीय समाज हा बहुजन समाज आहे. भारतीय बहुजन समाज हा शेतकऱ्यांचा आहे. म्हणजे बहुजन समाजामध्ये जास्तीत जास्त शेती केली जाते आणि आपण शेती सुधारण्यावरच भर दिला पाहिजे. जर शेती सुधारण्यावर जर आपण भर दिला तर आर्थिक स्वातंत्र्य मिळेल. म्हणजे आपल्याला आर्थिक सोबत येईल, पैसे मिळतील शेतकऱ्यांना. कृषक व श्रमजीवी, कृषक म्हणजे शेतकरी आणि श्रमजीवी म्हणजे कष्ट करणारे जर एकत्र आले तर आपण इंग्रजांना देशातून सहज हाकलून लावू असा विश्वास त्यांना होता. शेतीच्या निमित्तानं बहुजन समाजात क्रांतीचा प्रचार करता येईल. आता या शेतीच्या निमित्तानं बहुजन समाजात क्रांतीचा प्रचार करता येईल. हा प्रचार करत असताना आपण स्वातंत्र्य लढ्याचा सुद्धा प्रचार करता येईल, इंग्रजाविरुद्ध वातावरण सुद्धा तयार करता येईल असं त्यांना वाटायचं. अशा विचारानं त्यांनी कृषीशास्त्र शिक्षण पूर्ण करायचं ठरवलं. कृषीशास्त्र शिक्षण का पूर्ण करायचं ठरवलं तर या कारणामुळे त्यांनी ठरवलं. वॉशिंग्टन स्टेट कृषी महाविद्यालयात त्यांनी शिक्षणासाठी आपलं नाव नोंदवलं. पुढे काय आहे, 1913 साली त्यांनी मास्टर ऑफ सायन्स ही पदवी घेतली. बघा, 1913 साली कोणती पदवी घेतली? मास्टर ऑफ सायन्स. कृषी शिक्षण घेत असताना त्यांनी अमेरिकेत क्रांती केंद्र काढली. गदर उठावाच्या आखणीत ते आघाडीवर होते. लाला हरदयाळ, काशीराम, विष्णू गणेश पिंगळे, वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय, भूपेंद्रनाथ दत्त हे क्रांतिकारक त्यांचे सहकारी होते. सशस्त्र लढा संघटित करण्यासाठी त्यांनी जपान, अमेरिका, कॅनडा, इराण, मॉस्को, बर्लिन अशी भ्रमंती केली आणि अपार 600 अंगावर घेतली. मग त्यांनी कृषी पदवीसुद्धा मिळवली. कृषी पदवी घेत असताना ते काय करत असत पहा, कृषी शिक्षण घेत असताना त्याने अमेरिकेत क्रांती केंद्र काढली, क्रांतीची केंद्र काढली. गदर उठावाच्या आखणीत ते आघाडी होते. म्हणजे गदर उठावाची आखणी करण्यामध्ये ते सर्वात पुढे होते. लाला हरदयाळ, काशीराम, विष्णू गणेश पिंगळे, वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय, भूपेंद्रनाथ दत्त हे क्रांतिकारक त्यांचे मित्र होते. सशस्त्र लढा संघटित करण्यासाठी ते कुठे कुठे गेले तर जपान, अमेरिका, कॅनडा, इराण, मॉस्को, बर्लिन अशा ठिकाणी त्यांनी भ्रमंती केली. तिथे ते गेले आणि अनेक 600 त्यांनी केली त्या ठिकाणी. कृषीशास्त्रात डॉक्टरेट प्राप्त केल्यानंतर मेक्सिको येथील सरकारी कृषी महाविद्यालयात त्यांची प्राध्यापक नेमणूक झाली. त्यांच्या अध्यापनाचा लौकिकही वाढत होता. जमीन आणि पिके या विषयात त्यांच्या शब्दाला मोल आलं. जेनेटिक्स या विषयात त्यांचा दबदबा वाढला. राष्ट्रीय प्रदर्शनात मिळालेल्या प्रथम पुरस्कारामुळे त्यांचा लौकिक अमेरिकेतील भारतीय विद्यार्थ्यापर्यंत पोहोचला. अध्यापना व्यतिरिक्तच्या वेळात त्यांनी त्यांच्या प्रयोगशाळेत आणि प्रयोगशास्त्र क्षेत्रात गव्हावर अभ्यास सुरू केला. त्या प्रयोगातून त्यांनी गव्हाचे विविध वाण तयार केले. इथपर्यंत पाहू. कृषीशास्त्रात डॉक्टरेट प्राप्त केल्यानंतर त्यांना मेक्सिको येथील सरकारी कृषी महाविद्यालयात काय मिळाले? प्राध्यापकपदी ते रुजू झाले, प्राध्यापक झाले त्या ठिकाणी ते. त्यांच्या अध्यापनाचा लौकिक म्हणजे त्यांचा अध्यापनाची म्हणजे पद्धत वेगळी होती, त्यामुळे त्यांचं अध्यापन हे प्रसिद्ध होतं. जमीन आणि पिके या विषयावर त्यांच्या शब्दाला मोल होतं. जमीन आणि पिके या मुद्द्यावर त्यांच्या शब्दाला वजन होतं, महत्त्व होतं. या विषयात त्यांचा दबदबा वाढला. राष्ट्रीय
प्रदर्शनात मिळालेल्या प्रथम पारितोषिकामुळे त्यांना काय मिळालं? अमेरिकेतील भारतीय विद्यार्थ्यांपर्यंत ते पोहोचले. अध्यापनाव्यतिरिक्तच्या वेळात त्यांनी प्रयोगशाळेत विविध प्रयोग केले, गव्हावर अभ्यास केला. प्रयोगातून त्यांनी गव्हाचे विविध वाण तयार केले. पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात येणाऱ्या गव्हांची संकरित जात, तांबेरी पडणारी आणि बर्फालाही दाद न देणारी, विपुल उतारा देणारी जात, अत्यंत कमी पावसात भरपूर उतारा देणारी जात, अत्यंत कमी पावसात भरपूर उतारा देणारी जात. बघा, यांनी या विषयावर खूप अभ्यास केला. डॉक्टर खान खोजेंचा जेनेटिक्स क्षेत्रातला अभ्यास, जमीन आणि पिके या बाबतीतले प्रयोग गव्हावरचे. डॉक्टर खान खोजेंचा जेनेटिक्स क्षेत्रातला अभ्यास, जमीन आणि पिके याबाबतचे प्रयोग गव्हावरचे. आता पुढं गव्हावरचे संशोधन इत्यादी लक्षात घेऊन मेक्सिकन सरकारच्या शेती सुधार मंडळाने त्यांना आमंत्रण दिले. संपूर्ण मेक्सिकोचा अभ्यास दौरा करावा, सर्व ठिकाणच्या कृषी संस्था, संशोधन केंद्रे पाहावी, शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांच्या अडचणी, अनुभव, विचार समजून घ्यावे, सुधारणा सुचवाव्या. या कामगिरीवर डॉक्टर खान खोजेंची नेमणूक झाली. त्यांच्या दौऱ्यांची मेक्सिकन सरकारने व्यवस्था केली. त्यांचा गव्हाविषयी संशोधनाचा विषय लक्षात घेऊन मेक्सिकन सरकारने काय केले? शेती सुधार मंडळाने त्यांना आमंत्रण दिले. कोणत्या सरकारने? मेक्सिकन सरकारच्या. संपूर्ण मेक्सिकोचा अभ्यास दौरा करावा, सर्व ठिकाणच्या कृषी संस्था, संशोधन केंद्रे पाहावी, शेतकऱ्याच्या भेटी घ्याव्या, अडचणी, अनुभव, विचार समजून घ्यावे आणि सुधारणा सुचवाव्या, असा याचा उद्देश होता. त्यांच्या दौऱ्याची मेक्सिकन सरकारने व्यवस्था केली. या दौऱ्यात त्यांनी मेक्सिकन जनतेचे मुख्य अन्न असलेल्या मक्याची पैदासनी दर्जा वाढवण्याच्या दृष्टीने संशोधनाला सुरुवात केली. मेक्सिकोतील तेवो सिंतले ही निरुपयोगी वनस्पती आणि मका यांचे संकरण करून त्यांनी तेवो मका ही मक्याची नवीन संकरित जात निर्माण केली. बघा, त्यांनी काय केलं? मेक्सिकन जनतेचे मुख्य अन्न असलेलं कोणते मुख्य अन्न होतं? मका. मक्याची पैदासनी दर्जा वाढवण्याच्या दृष्टीने त्यांनी संशोधनास सुरुवात केली. मेक्सिकोतील तेवो सिंतले ही एक निरुपयोगी वनस्पती, म्हणजे बिनकामाची वनस्पती, आणि मका या दोन्हींचे संकरण करून म्हणजे मिक्सिंग करून तेवो मका ही मक्याची नवीन जात विकसित केली, निर्माण केली. एकेका मक्याच्या ताटावर 30-30 कणशेंनी ती डाळिंबाप्रमाणे संपूर्णपणे भरलेली. अमेरिकेत यशस्वी झालेले मक्यासंदर्भातील प्रयोग त्यांनी मेक्सिकोत राबवले. त्यामुळे मेक्सिकोत मक्याची लागवड आणि पैदास उत्तमरित्या वाढली. मेक्सिकन सरकारने 1930 सालच्या राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाचा ठरणारा आणि संशोधनासाठी असणारा पुरस्कार देऊन डॉक्टर खान खोजेंचा गौरव केला. बघा, एवढं मोठं कार्य केल्यानंतर त्या मेक्सिकन सरकारने डॉक्टर खान खोजे यांचा सत्कार केला, पुरस्कार दिला. त्या देशातला सगळ्यात चांगला महत्त्वाचा पुरस्कार त्यांना दिला. त्यांनी कोणती जात विकसित केली मक्याची? तर एका थाटावर 30-30 कणशे येणारी जात तेवो मका ही जात त्यांनी तिथं विकसित केली. आणि अमेरिकेतले काही प्रयोग तिथे त्यांनी राबवले. त्याची लागवड उत्तम केली आणि पैदासुद्धा उत्तम वाढवली. त्यामुळे तिथल्या सरकारने त्यांना मानाचं स्थान दिलं. गहू मक्यानंतर त्यांनी तूर, चवळी यांचे विविध वाण तयार केले. सोया डाळीची लागवड करण्यास शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले. त्यांनी शेवग्यावरही संशोधनही केले. शेवग्याचा पाला, मुळ्या,
शेंगातील बिया आणि त्या बियापासून मिळणारे सुगंधी तेल यांचे महत्त्व विशद करणारी पुस्तिका प्रकाशित करून सामान्य शेतकऱ्यापर्यंत पोहोचवली. अपार देशप्रेम असणारा, एक क्रांतिकारक, देशाविषयीची कळकळ असणारा एक कृषीतज्ञ म्हणजे डॉक्टर पांडुरंग खानखोजे होय. बघा, यानंतर त्यांनी काय केलं, गहू मक्यानंतर त्यांनी तूर चवळी यांचे विविध वाण तयार केले. त्यांचे सुद्धा वाण तयार केले. त्यांनी सोया डाळीची लागवड करण्यास शेतकऱ्यांना त्यांनी प्रोत्साहित केले, म्हणजे शेतकऱ्यांना त्यांना प्रोत्साहन दिले. त्यांनी शेवग्यावर सुद्धा संशोधन केले. शेवग्याच्या पाला, मुळ्या, शेंगातील बिया आणि त्या बियापासून मिळणारी सुगंधी तेले यांचे महत्त्व विशद करणारी पुस्तक त्यांनी काढले आणि सामान्यापर्यंत पोहोचवले. अपार देशप्रेम असणारा, एक क्रांतिकारक, शेतकऱ्याविषयीची कळकळ असणारा एक कृषीतज्ञ म्हणजे डॉक्टर पांडुरंग खानखोजे होय. देशाविषयी प्रेम असणारा आणि शेतकऱ्याविषयी कळकळ असणारा एक महान व्यक्ती म्हणजे डॉक्टर पांडुरंग खानखोजे होय. तर या ठिकाणी हा पाठ मुलांना संपलेला आहे. तर पाठ तुम्हाला समजला असेल अशी आशा करतो. जर पाठ समजला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.